नमस्ते मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आहे जिचं शीर्षक आहे पायरी. कवितेला सुरुवात करण्याअगोदर थोडं सविस्तर. पायरी ही फक्त घरापुरती मर्यादित नाही आहे. तर आपण पाहतो की बऱ्याचदा आपण या शब्दाचा उपयोग बऱ्याच ठिकाणी करतो. मग ती विचारांची पायरी असेल किंवा ती घराची पायरी असेल किंवा आपण उंच गडावर जातो किंवा आपण म्हणतो की अनेक किल्ले जे आहेत शिवाजी महाराजांचे ते दुर्गम भागात बसलेले आहेत. तर अशा ठिकाणी आपण पायऱ्या चढून जातो. तर याला अनुसरून मी एक पायरी यावर एक छोटीशी कविता करण्याचा प्रयत्न केला आहे. तर जास्त वेळ न दवडता आपण कवितेला सुरुवात करूया. लहान बाळ खेळत असताना घराच्या पायऱ्या चढत असतो. लहान बाळ खेळत असताना घराच्या पायऱ्या चढत असतो. खाली पडेन या भीतीने सावकाश पायऱ्या उतरत असतो. गडावरील देवांचे दर्शन पायऱ्या चढल्यावर होते. गडावरील देवांचे दर्शन पायऱ्या चढल्यानंतर होते, नाहीतर रोपवे भाविकांना घेऊन गडावर पोचवते. आपण बघतो की बऱ्याच देवींचे स्थान जसं पावागड असेल किंवा वैष्णवदेवी असेल किंवा अनेक सप्तशृंगीची देवी असेल, तर ह्यांचे जे स्थानं आहेत हे असे उंच गडावर बसलेले आहेत. तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्या जे ज्येष्ठ वयोवृद्ध मंडळी आहेत किंवा अशी मंडळी ज्यांना वेळेचा अभाव असतो, त्यांना चढायला उतरायला तेवढा वेळ मिळत नाही पायऱ्या, त्यामुळे ते काय करतात तर रोपवेने जाणं प्रेफर करतात. तर अशांसाठी या ओळी होत्या की गडावरील देवांचे दर्शन पायऱ्या चढल्यानंतर होते, नाहीतर रोपवे भाविकांना घेऊन गडावर पोचवते. आयुष्यात कधी मोठी चूक झालीच तर घरातील ज्येष्ठ मंडळी नाराज होतात. आयुष्यात कधी मोठी चूक झालीच तर घरातील ज्येष्ठ मंडळी नाराज होतात. इथून पुढे घरची पायरी चढू नकोस असा आदेश सुनावतात. आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी जे घरातली मोठी मंडळी आहेत, जे निर्णय घ्यायचे घरामध्ये पूर्वी, तर आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागलो किंवा त्यांच्याविरुद्ध एखादा निर्णय घेतला मग ते नाराज होतात आणि रागाच्या भरात बोलून जातात की इथून पुढे तू घरची पायरी चढायची नाहीस. त्याला अनुसरून ह्या 4 ओळी होत्या. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी अभ्यासासाठी घर सोडतात. आता जे मुलं जे विद्यार्थी आहेत ते पुण्याला वगैरे जातात, तर ते आपलं घर सोडून त्या ठिकाणी जातात. जसं आपण म्हणतो की पुण्याला विद्येचे माहेरघर असं म्हणतात. तर त्या ठिकाणी तिथे जाऊन ते अभ्यासिका लावतात. तिथे ते अभ्यास करताना दिवस रात्र एक करतात. तर अशांसाठी या 4 ओळी आहेत की स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी अभ्यासासाठी घर सोडतात. पोस्ट मिळेपर्यंत घराची पायरी चढणार नाही असे घुणगाट मणी बांधून रात्रंदिवस एक करतात. ध्येयांचा ध्यास घेणाऱ्यांनो नैराश्याची पायरी चढू नका. ध्येयांचा ध्यास घेणाऱ्यांनो नैराश्याची पायरी चढू नका. यशाचे शिखर गाठल्यावर अपयशाची पायरी विसरू नका. आपण म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे आपण जेव्हा यश मिळवतो तेव्हा त्यानंतर आपण अपयश विसरता कामा नये. त्याला अनुसरून ह्या 4 ओळी होत्या. शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले दुर्गम आहेत. शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले दुर्गम आहेत. पायऱ्या चढण्यापेक्षा त्या उतरणे कधीही सोपे आहे. कुठेही जा, आपण म्हणतो की पायऱ्या चढायला जेवढी एनर्जी लागते त्यापेक्षा उतरताना आपण सहज त्या पायऱ्या उतरतो. आयुष्यात निर्णय घेताना टप्प्याटप्प्याने विचारांच्या पायऱ्या चढाव्या लागतात. आज नाही तर पार असा विचार करून चालत नाही. बऱ्याचदा आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेस आपण काय करतो तर आपण विचारांच्या पायऱ्या चढत असतो. त्याला अनुसरून या ओळी आहेत की आयुष्यात निर्णय घेताना टप्प्याटप्प्याने विचारांच्या पायऱ्या चढाव्या लागतात. सकारात्मका अंगी बाणवूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. मंदिरात जाताना आधी पायरीचे दर्शन होते. इथे मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण मंदिरात पोचतो, त्या मंदिरात जाण्यासाठी जर पायऱ्या असतील तर आपण काय म्हणतो की ती मंदिराची जी पायरी आहे तिचं अगोदर आपण दर्शन घेतो आणि त्यानंतर पायरी ओलांडून मग आपल्याला देवाचं दर्शन होतं. मंदिरात जाताना आधी पायरीचे दर्शन होते, पायरी ओलांडूनच देवाचे दर्शन होते. तर अशी ही कविता होती पायरी या टॉपिकवर. तर ज्या लोकांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर आपण पुन्हा भेटू नवीन कवितेसोबत. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.